फोडणीची कैरी बनवणार आहे। इथे मी 2 कैऱ्या घेतल्या। ही गावरान कैरी आहे। आता ह्या कैऱ्या आहेत ना, मी हे पातळ पातळ काप करून घेते आणि मग आपण ह्यावरती फोडणी करून ओतूया। आता मी कैरीचे काप करून घेते। तर इथे पहा, मी कैरी एकदम अशी पातळ, ह्या कैऱ्या 2 अशी पातळ फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्यामध्ये फोडणी करून ओतणार आहे। त्या अगोदर आपण ह्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद आणि फोडणीच्या कैरीला जेवढं मीठ लागत आहे तेवढं मीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। हे हळद मीठ आहे ना, कैरीला चांगलं मिक्स करून घ्यायचं, तर त्या फोडीला हे मीठ आणि हळद लागलं पाहिजे। आता हे मी मिक्स करून घेते। तर इथे पहा, कैरीच्या प्रत्येक फोडीला मी हळद आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलं। आता आपण हे 5 मिनिट असं ठेवायचं, म्हणजे जे मीठ आहे ना त्या ह्याच्या कैरीमध्ये चांगलं मुरल्या जाईल। इथे 7 ते 8 लसूण पाकळी मी बारीक ठेचून घेतली, हे आपण फोडणीमध्ये घालणार आहे लसूण। आता आपण फोडणी तयार करून घेऊया आणि कैरीवरती त्याची फोडणी देऊया। आता इथे मी भांड्यामध्ये तेल गरम करून घेतले। आपण ह्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी जास्तच घालायची, म्हणजे एकदम मस्त अशी फोडणीची कैरी होते। आता ही मोहरी चांगली तडतडली की आपण बाकीचे मसाले ह्यामध्ये टाकून घेऊया। आणि ही कैरी अशी लगेच फोडणी दिली की खाण्यासाठी तयार होते, जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट अशी फोडणीची कैरी आपण बनवत आहोत। आणि मोहरी तेल तापल्यावरतीच टाकायचं, म्हणजे मोहरी एकदम मस्त लागते कैरीवरती। आता इथे पहा, एकदम मस्त अशी मोहरी तडतड आहे तेलामध्ये। आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। आता इथे पहा, आपण हा लसूणही चांगला ह्यामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे लसणाची फोडणी चांगली बसली पाहिजे। खरपूस झालं पाहिजे लसूण तेलावरती, कच्च वगैरे राहिलं नाही पाहिजे। कुरकुरीत लसूण करून घ्यायचं तेलामध्ये। इथे पहा, लसूणही चांगलं परतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। ह्यामध्ये पाव चमचा हिंग, छोटा 1 चमचा भरून इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता हे परत आपण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। जास्त वेळ हिंग आणि मिरची पावडर नाही परतून घ्यायची, कारण हे तेल खूप गरम आहे। आता ही फोडणी आहे ना, आपण ह्या कैरीवरती ओतून घेऊया, म्हणजे आपली फोडणीची कैरी खाण्यासाठी तयार होईल। आता ही फोडणी मी कैरीवरती ओतून घेते। सगळी फोडणी आपण ह्यावरती ओतून घेतलेली आहे। आता हे आहे ना, हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। तयार झालेली आहे फोडणीची कैरी खाण्यासाठी। या पद्धतीने तुम्ही फोडणीची कैरी झटपट अशी बनवून पहा, एकदम मस्त अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी ही फोडणीची कैरी।